एसटी बसच्या प्रवासात वाढ होणार आहे, तर काय वाटतं याबद्दल, काय म्हणणं आहे तुम्ही? ठीक आहे, हरकत नाही. एस टीची थोडीफार भाडीवाढ झाली तरी चालेल, पण आम्हाला एस टी पाहिजे. एस टी महामंडळानं गाड्या वाढवाव्या, त्याच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही लेट जाऊ 10 मिनटं, पण एस टीनेच जाऊ, हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. आणि एस टीच्या गाड्या वाढवाव्यात, हे माझंच नाही तर सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला प्रायव्हेट गाड्यांची दादागिरी नको आहे. आम्हाला एस टीच्याच गाड्या असाव्यात. त्यांनी 5-10% जरी दरवाढ केली तरी हरकत नाही, पण एस टीच आम्हाला पाहिजे. एस टीनं गाड्या वाढवतात अशी विनंती आहे करा. नाही येत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे गाड्याच कमी येतात का, त्याच्यामुळे गाड्या टाइम टू टाइम येणारच नाहीत. पण त्यांनी गाड्याची व्यवस्था करावी, गाड्या वाढवाव्यात. 5-10% जरी वाढवलं तरी चालेल. आम्हाला सुरक्षित प्रवास हवा आहे. आता हे खाजगीकरण ह्यांनी केलं. खाजगीकरणाच्या गाड्या आता काल परवाच एका धुळ्याच्या तिकडं एक ॲक्सिडेंट झाला, गाडी पलटी झाली. ती कशी झाली? ती प्रायव्हेटची गाडी होती, ड्रायव्हर प्रायव्हेटचा तर म्हणून झालं. एस टी महामंडळानं स्वतःच्या गाड्या आणाव्यात. राज्य सरकारनं याच्यासाठी महामंडळाला निधी द्यावा आणि खाजगीकरण थांबून लोकांच्या जीवाशी खेळणं थांबावं, की जेणेकरून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होणार नाही. आता ते आता काल विनाकारण 16 प्रवासी वारले आणि भले आता सरकारनं 10 लाख दिले, पण जीव परत येत नाही ना. ते हे 10-16 जवळजवळ 160 एवढे जी काय रक्कम आहे ती जर एस टी महामंडळाला गाड्या घ्यायला दिली असती तर अजून त्याचा उपयोग झाला असता. हे जास्त महत्त्वाचं. आणि एस टी बस चालू आहेत, पण खूप लोकांच्या तक्रारी आहेत की ते बंद पडतात, असं करून. नाही, त्या ज्या गाड्या बंद पडतायत ना, त्या सगळ्या एस टीच्या गाड्या नाहीत. एस टीच्या स्वमालकीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बंद पडत नाहीत. त्या खाजगीकरणातल्या ज्या गाड्या आहेत त्याच सगळ्या गाड्या बंद पडतात. मी माझा अनुभव सांगतो. माझ्या स्वतःच्या घरी गाड्या आहेत, पण मी त्याचा वापर करत नाही. मी एस टीनेच प्रवास करतो नेहमी. आणि आता जरी त्यांनी पैसे वाढवले, तिकिटांमध्ये वाढ केली, तरी त्यांनी काय सवलत दिली पाहिजे सरकारने, जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी, मुलांसाठी, महिलांसाठी? नाही, आता बघा, ठीक आहे, शाळेच्या मुलांना सवलत द्या. बाकीचे काय ज्येष्ठ नागरिकांना थोडंसं सवलत द्या. बाकी तर काय सवलतीची गरज नाही. भले थोडंफार भाडं वाढवा, पण एस टीच्याच गाड्या ठेवा, स्वतःच्या मालकीच्या ठेवा. प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या नको. प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या जर तुम्ही केल्या तर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला, रस्त्यावर गाड्या बंद पडतात. आता आहेत त्याच्यापेक्षाही जास्त गाड्या रस्त्यावर बंद पडतील. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मग एस टी महामंडळानं किंवा राज्य सरकारनं प्रयत्न करून खाजगीकरण थांबवावं, हे माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही तरी एक एस टी महामंडळ वाढावं हीच आमची इच्छा आहे. आता हे तुम्ही मुंबईमध्ये विचारताय, ठीक आहे. गावाला अक्षरशः मी माझ्या गावाला जातो ना, तिथं गावाला माझ्या पूर्वी 6 गाड्या जात होते, तिथे एकही गाडी जात नाही. आम्ही पायी तिथे प्रवास करतो. ओके, म्हणजे एस टी गाड्या वाढवाव्यात हे. ओके, चालेल. नाव तुमचं? शिवाजी पांडुरंग भोसले. ओके, थँक्यू. एस टी बसमध्ये आता भाडे वाढ झालेली आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे? भाडे वाढायला तर नको आहे,
कारण आधी लोकांनी त्यांना जसं महिलांनी जास्त सरकारला हे केलं, साथ दिला, शिंदे महिलांना 50% डिस्काउंट दिलं होतं. हा, आणि आता सडनली वाढवताय तर ते योग्य नाहीये. योग्य नाही. हा, वाढवायला नकोय त्यांनी. ओके, काय म्हणजे काय म्हणणं आहे, काय तुम्ही सरकारला सांगाल की ते वाढवतायत, याबद्दल काय म्हणजे आधी तुम्ही अशी लालच देताय लोकांना की डिस्काउंटची ऑफर, की भाई आता तुम्हाला कमी आहे, 50% आहे, आणि त्यानंतर तुम्ही सडनली वाढवताय, हे चुकीचं आहे ना. आणि 100 रुपये मागे 15 रुपये वाढवायचं ते बोलताय, तर मग हे कितपत योग्य आहे आणि लोकांना कसा याचा कसं फेस करायला लागणार? कारण हे बघा, आता सगळंच महाग झालेलं आहे. तर पहिले त्यांनी हे पण ऑफर दिली होती महिलांसाठी, जे 1,500 रुपये येणार होते. सडनली आता ते पण चेंज केलं सरकारने, जसं राजकारण आलं त्यांच्या हातात. तर आणि त्यात भाडे पण वाढवतायत, तर पूर्णपणे ते चुकीचं करताय. अजून माहित नाही की आता तिकीट वाढले, परत अजून काय काय वाढवतील. तर इलेक्शन पर्यंत करतायत नंतर असं म्हणजे त्यांनी फक्त हे सगळं इलेक्शनसाठीच केलेलं, जे भाडे कमी करणं, 50% डिस्काउंट, त्यानंतर 1,500 रुपये महिलांना हे लालूच इनडायरेक्टली त्यांना रिश्वतच दिली की आम्हाला वोट द्या म्हणून. आणि जसं ते आलेत राजकारणात की त्यांनी सडनली सगळंच वापस घ्यायला सुरुवात केली. ओके, आणि आता जरी त्यांनी वाढवली किंमत हो, त्यांनी सुविधा द्यायला हवं मुलींना वगैरे, लेडीजला जास्तीत जास्त. कारण प्रत्येकाची एक कॅपॅसिटी नसती ना की आपण तेवढं पे करू शकतो. जसं आम्ही ट्रेननी तर जाऊ शकत नाही, एवढी रश वगैरे, किंवा महिला जाऊ शकत नाही जास्तीत जास्त, त्यांच्याकडे मुलं वगैरे असतात. आणि जसं प्राऊड राहिले तर त्यांनाही लॉंग ट्रॅव्हलिंग करता येणार नाही, जसं रेल्वे किंवा आपण विमान वगैरे अशा ठिकाणी जाऊ शकत नाही. बसच एक आपल्याकडे एक साधन असं आहे की आपण कुठे पण ट्रॅव्हलिंग करू शकतो. आणि एस टी म्हणजे लालपरी टाइम टू टाइम नाही, लालपरीचे तर खूप प्रॉब्लेम आहे. कारण एक तर ते टाईमवर नसते, आणि असली बी तर ती एवढी स्लो असते ना की त्याची काही म्हणजे आतून ते डबे पूर्ण तुटलेले फुटलेलेच आहे. म्हणजे काही सुविधा नाही आहे. त्यात तुम्ही परत वाढवताय पैसे, म्हणजे कोणत्या बेसिसवर वाढवताय? बस तशा ठेवा ना तुम्ही. कारण प्रवासी पण सेफ जायला पाहिजे ना. ओके, नाव तुमचं? जास्मिन. ओके, थैंक यू। चालू करो। हाँ, अभी जो बस में है ना, और सरकार ने बोला है कि बस में भाड़ा बढ़ाने वाले टिकट का, तो उसके बारे में क्या कहना है आपका? मैडम, अभी महंगाई तो वैसे ही बहुत है, और बस का किराया एक बार मुख्यमंत्री ने कम किया था। अभी जैसे ही सरकार वापस चुन के आती है और भाव बढ़ाते हैं तो ये गलत ही है ना मैडम। हाँ। और ये आम पब्लिक को तकलीफ वाली बात है। मतलब क्या, मतलब अभी भाड़ा बढ़ाया भी, तभी क्या करना चाहिए सरकार ने, जेनेकरून मतलब जो अभी जो भी सुविधा दिया था पब्लिक को, उसको तो कुछ दिन तो संभालना चाहिए। आपका सरकार में चुन के आने के बाद तुरंत यही काम करना है, हाँ? ठीक नहीं है ये। ओके, और ग्राहक का मतलब अभी बढ़ाया भी, तभी क्या मतलब, जैसे कि ज्येष्ठ नागरिक होते हैं उनको कुछ सहूलियत देनी चाहिए, या लेडीज के वरिष्ठ नागरिक को सहूलियत तो दिए थे ना एसटी में, उसको तो बहाल रखना चाहिए। बट अभी जो 100 रुपीज के पीछे 15 रुपए बढ़ाने का वो सोच रहे हैं सरकार, तो क्या मतलब ये तो एक बोझ ही होगा आम पब्लिक को। उनको तो जो करना है करें, लेकिन ये है आम पब्लिक सामान्य नागरिक को क्या करना पड़ेगा? अब तकलीफ ही होगा ना, उसका बजट बिगड़ेगा, वही है। ये सरकार ने करना चाहिए क्या, मतलब आपका क्या सोच है? मेरा तो सोच है कि जो है उसी पे चलने दो, बढ़ाओ मत। कम कुछ करना चाहिए अभी फिलहाल? नहीं, फिलहाल महंगाई है, कम नहीं कर सकते, तो जो है उसी पे तो रखो। ओके, नाम आपका? मनोज मिश्रा। बसमध्ये प्रवासात वाढ होणार आहे तिकिटामध्ये, याबद्दल काय म्हणणं आहे तुम्हाला? एक तर वेळेवर एसटी येत नाही, आणि परत तुम्ही तिकिटाचे दर पण वाढवणार, म्हणजे प्रवाशांनी करायचं काय? एक तर इथे कुठल्या स्टॉपला गाडी थांबते. आता आम्ही येतो मुंबईवरून, तर मुलगी इथे कामाला इथे आहे, तर हिला सोडायला हे नेरूळ जवळ आहे, आणि इथून आम्ही इथे येतो, तर ती मुंबईवरून इकडे यायला गाडीला कमीत कमी 2-2.5 तास लागतात. म्हणजे 2-2.5 तास इथे वेटिंग करा, म्हणजे असा नाहक त्रास आहेत. आणि परत वरती तुम्ही तुमची एसटी भाडेवाढ करणार, म्हणजे तुम्ही सरकार काय चांगल्या गोष्टीसाठी करताय का लोकांना त्रास देण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे? बरोबर नाही आहे.
आता म्हणजे जसं की महिलांसाठी केलेली त्यांनी आता की मोफतही केलं होतं, काही ना कमी याच्यात पण केलेलं. ठीक आहे, रिक्षा आली आमची. ओके चालेल.